सीआयडीच्या एसपी वैशाली माने यांचं प्रकरण आता फक्त पोलीस दलापुरतं मर्यादित राहिलं नाहीये। अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवताच रात्री गृह विभागानं त्यांची बदली रद्द केली आणि त्यांना थेट वेटिंग लिस्टवरती म्हणजेच प्रतीक्षाधीन म्हणून सक्तीच्या विश्रांतीवरती पाठवलंय आणि त्यांना डिपार्टमेंटमध्ये नक्की काय अनुभव आला यावर त्यांनी आता आवाज उठवलाय। वैशाली माने यांनी उघडपणे म्हटलंय की डिपार्टमेंटमध्ये महिला अधिकाऱ्यांना पावलोपावली दुय्यम वागणूक मिळते। पुरुष अधिकारी पुण्यामधनं पिंपरी किंवा हायवे सिक्युरिटी अशा सोयीच्या बदल्या करून वर्षानुवर्ष एकाच शहरामध्ये स्थिरावतात, पण महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये मात्र कौटुंबिक स्थैर्याचा विचार न करता थेट शहराच्या बाहेर त्यांना फेकलं जातं। त्या स्वतः एक सिंगल पॅरेंट आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते हा अनुभव त्यांनी मांडला आहे। याहून भयंकर गोष्ट म्हणजे वरिष्ठ पातळीवरती महिला अधिकाऱ्यांसाठी चुकीची भाषा वापरली जाते आणि ज्या पुरुष अधिकाऱ्यांवरती गंभीर गुन्हे आहेत त्यांना मात्र मोक्याच्या जागा दिल्या जातात। आता या संपूर्ण प्रकरणावरती महाराष्ट्रामधील सर्वोच्च नेत्यांच्या थेट प्रतिक्रिया आल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की या प्रकरणामध्ये स्वतः डीजी लक्ष घालतील आणि चौकशी करतील। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की गृह विभाग कोणत्याही अधिकाऱ्यावरती अन्याय होऊ देणार नाही आणि सिस्टीममध्ये पारदर्शकता राखली जाईल। पण विरोधक मात्र आक्रमक झाले आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलं की जर पोलीस दलामधल्या महिला अधिकारीच सुरक्षित नसतील तर मग सर्वसामान्यांचं काय? आणि सुषमा अंधारे यांनी तर थेट सुनावलंच आहे की मतांसाठी महिलांना लाडकी बहीण म्हणायचं आणि हक्कासाठी थेट सिस्टीमच्या विरोधामध्ये बोलल्यावर थेट वेटिंगवरती टाकायचं, हा दुटप्पीपणा आता थांबला पाहिजे। यंत्रणेमधील सर्वच पुरुष सहकारी वाईट नसतात, पण ही प्रशासकीय मानसिकता बदलण्याची नक्कीच गरज आहे। आपल्याच डिपार्टमेंटच्या त्रुटीवरती बोलणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला थेट वेटिंगवरती टाकण्याचा सिस्टीमचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की सांगा।